शिकायचं असेल तर घरून गोंडपाट आणा आणि वर्गाबाहेर बसा असं सांगून शाळेच्या वर्गाबाहेर बसवलं, पण तरीही हातातून कधी पुस्तक नाही सोडलं. हाल अपेष्टा कितीतरी अन्याय सहन केला, पण कधी अर्वाच्य भाषेत बोलणं सोडा विचारसुद्धा केला नाही. घशाला इतकी कोरड पडली की सहज व्यसनाधीन होऊन मिटवता आली असती, पण व्यसन तर लांबच, साध्या सुपारीकडे सुद्धा बघितलं नाही. परदेशात जाऊन शिक्षण घेतलं, तिथेच बड्या पगाराची नोकरी पकडून, जी की मिळतही होती, अशी नोकरी पत्करून स्वतःची आणि कुटुंबाची परिस्थिती सुधरवता आली असती, पण ते लाथाडून स्वदेशात परतून दुबळ्या समाजाला दलदलीतून बाहेर काढण्याचा खडतर मार्ग निवडला. पोटच्या 4 मुलांना मूठ माती देऊन अख्ख्या समाजाला आधार दिला. पाण्याच्या एका घोटाला तरसलेल्या अशा या महामानवाने फक्त समाजाचा नाही तर दामोदर, हिराकुंड असे नदी प्रकल्प सुरू करून पुढे देशाला भविष्यात पाण्याची समस्या येऊ नये म्हणून जल आयोग स्थापन केला, ज्याला आज आपण केंद्रीय जल आयोग म्हणतो. पैशाची चणचण काय